अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते। भक्त हो, आजचा संदेश साक्षात माऊलींनी भाग्यवान भक्तांसाठी दिलेला आहे, जे दुःखी आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा करून देखील दुःख आहे, जे दररोज रडत आहेत की देवा कधी तू प्रसन्न होशील, कधी तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल। माऊली, तुम्हाला मी सर्व सांगते तरीसुद्धा माझं काहीच मनासारखं होत नाही। अशा सर्व भाग्यवान स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये लवकरच सुखाचे क्षण येणार आहेत आणि म्हणूनच आज तुम्ही हा संदेश मनापासून पाहत आहात। तर अगदी सर्वांनी शेवटपर्यंत माहिती पहा। प्रत्येकाच्या दुःखाचं कारण याच व्हिडिओमध्ये आहे आणि त्यावरती उपायसुद्धा तुम्हाला लगेच मिळणार आहे। हा उपाय तुम्हाला करायचा आहे 6 मेला। स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या दिवशी हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे। तर सर्व स्वामी भक्त ताई दादांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच हा उपाय कुठे करायचा आहे, कधी कुणी कसा करायचा, सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये स्वामी आई कृपा करा असे लिहा। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, कठीण इच्छा असतील ज्या आजवर पूर्ण झालेल्या नाहीत, ते तुम्हाला कमेंट्समध्ये स्वामी महाराजांना सांगायचं आहे। त्यानुसार तुम्हाला स्वामी पुण्यतिथीनिमित्त सेवा उपाय सांगितले जातील। तर भक्त हो, हा उपाय ज्या घरामध्ये संतान प्राप्ती झालेली नाही, म्हणजेच 2-2 जावा आहेत, दोघींनाही मूलबाळ नाही, असे सुद्धा खूप घराणे असतात। इथे पितृदोष लागलेला असतो आणि त्यामुळे या घरांमध्ये मूलबाळ होत नाही आहे। काही घरांमध्ये 2-3 जावा आहेत पण प्रत्येकीला 2-2 मुलीच आहेत, मुलगाच नाही आहे। तर या सुद्धा घराण्याला खूप मोठा दोष लागलेला असतो। तर तुम्हाला ज्यांना नोकरी पाहिजे, ज्यांना विवाह जमत नाही आहे, खूप शिकलेले आहात पण पाहिजे असा मुलगा मिळत नाही आहे लग्नासाठी किंवा मुलगी मिळत नाही आहे, घरात सतत आजारी पण आहे, त्याचबरोबर पती पत्नीचं पटत नसेल, कोर्ट कचेरीचं काही तुमचा वाद असेल किंवा एखाद्याने पैसे घेतलेले परत देत नसेल, व्यवसायामध्ये तुमच्या अजिबात प्रगती होत नाही आहे किंवा तुमच्या घरावरती एखाद्याची वाईट नजर आहे, त्यामुळे घरामध्ये कधी चांगलं वातावरण, कधी लगेचच तुमच्या घरामध्ये वाद होतात, असं जे काही अडचणी असतील त्यासाठी तुम्हाला 21 तांदळांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे 6 मेलाच करायचा आहे। हा उपाय अगदी ज्याला दुःख आहे त्या प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे। म्हणजे विधवा स्त्रियासुद्धा हा उपाय करू शकतात। कमेंट्स होत्या की ताई आम्ही विधवा आहोत, मग आम्ही फुलांचा उपाय करावा का? बघा, तुम्ही स्वामींची सेवा करताना महाराज इथे विधवा किंवा सौभाग्यवती आहे का, श्रीमंत आहे की गरीब, असलं काहीच पाहत नाही, जातपात अजिबात बघत नाहीत किंवा तरुण म्हातारं किंवा तुम्ही देखणे आहात की कुरूप आहात, अजिबात नाही। फक्त तुमच्या मनातील जे महाराजांबद्दल जे प्रामाणिक मत आहे तुमचं, महाराजांबद्दलची आतुरता आहे, हेच पाहतात आणि म्हणून ते तुम्हाला निवडतात। तर सर्वांनी हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त घरीसुद्धा आपल्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत, तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल। आता स्वामी महाराजांची मूर्ती, फोटो प्रत्येकाकडे असावं, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी कृपया अगदी छोटा का होईना फोटो तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रांमधून आणू शकता आणि मूर्तीसुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर तुमच्या घरात स्वामीचरित्र सारामृत ही पोथीसुद्धा असावी, गुरुचरित्र पोथी असावी, नवनाथ भक्तिसार हा सुद्धा ग्रंथ असावा। यामुळे कोणाची वाईट नजर करणे किंवा मग भूतबाधा, तुम्हाला जर काही भीती वाटत असेल, असे जे काही दोष तुमच्यावर घरावर येणार असतील तर ते अजिबात येत नाहीत। त्यासाठी हे ग्रंथसुद्धा तुम्ही उपलब्ध करून घ्या। म्हणजे बऱ्याच जणांकडे आहेतच पण काही नवीन कमेंट्स येतात ना, त्यामुळे थोडंसं मी डीपमध्ये सांगते। तर हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात करू शकता। त्याचबरोबर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा हा उपाय तुम्हाला करायला काहीच अडचण नाही। आता काही ताई खूप बाहेर ठिकाणी राहतात तर त्यांना हे असं काहीच उपलब्ध नाही आहे, म्हणजे मंदिर कोणतंही उपलब्ध नाही आहे। तर तुम्ही जिथे राहतात त्या भागामध्ये औदुंबराचं वृक्ष हे असणार, बघा तुम्ही तिथे कुठेतरी फिरून पहा किंवा मग वटवृक्ष असेल
जर वटवृक्ष असेल तर हा उपाय मी म्हणेल की प्रत्येकाने त्या वटवृक्षाच्या खालीच करावा. आता उपाय कसा करायचा आहे, तुम्हाला अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजेच त्याला कट वगैरे नसावे, लांब लांब असावे, स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. आणि त्यावरती तुम्हाला जो आपल्या घरामध्ये आपण पिवळा केशरी अष्टगंध वापरतो तो अष्टगंध तुम्हाला 3 वेळा सोडायचा आहे. म्हणजे ते पूर्ण पिवळसर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही उपाय करणार आहात त्यावेळी हे करायचं आहे. मंदिरात करणार असाल तर मग मंदिरामध्ये तुम्ही पिवळे असे 21 तांदूळ घेऊन जा आणि मग उपाय करते वेळी तुम्हाला ते हातामध्ये घ्यायचे आहेत 21 तांदूळ आणि तुम्हाला 3 इच्छा सांगायच्या आहेत. त्यानंतर 21 वेळा तुम्हाला स्वामी महाराजांच्या अतिशय प्रभावी अशा मंत्राचा उच्चार करायचा आहे. आता मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिला जाईल आणि तुम्हाला सांगते, ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र बोटावर मोजून 21 वेळा म्हणा. डाव्या हातावर बोटावर मोजा. उजव्या हातामध्ये तुम्ही तांदूळ ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जी तांदूळ ठेवलेली तुमचा हात आहे ती मूठ अशी घट्ट करायची आहे आणि डोळे झाकून घ्यायचे आहेत. महाराजांना तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे आणि तिथे प्रार्थना करायची आहे, हे श्री गुरुदत्त अवतार ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ माऊली, माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. देवा, तुम्ही तुमच्या चरणांमध्ये आणलेलं आहे, माझ्याकडून सेवा करून घेतात, पण अजून माझ्या आयुष्यातील जे भोग आहेत ते संपलेले नाही आहेत. तुम्ही भोग माझ्याकडून भोगून घ्या. पण ज्या महिलांना मूलबाळ नाही आहे त्या माझ्या ताईंनी कळकळीची विनंती करायची आहे. अगदी तुम्हाला रडायला येतं बघा, मी स्वतः सांगते, रडायला जर आलं ना, खळून रडा महाराजांसमोर की महाराज, माझ्या आयुष्यामध्ये मूलबाळ नाही आहे, मला आई होण्याचं भाग्य लाभू द्या, मला मुली आहेत, मुलगा हो द्या, मुलगा आहे मुलगी हो द्या. जी इच्छा असेल ती तुम्हाला अंतकरणापासून सांगायची आहे. रडायला आलं तर येऊ द्या. मी आत्ताच केंद्रामध्ये गेले होते आरतीला आणि आता उद्या पारायण आहे, तर मग उद्या सकाळी खूप लवकर जाणार आहे आणि संध्याकाळच्या आरतीला गेले त्यावेळी मला काय माहीत म्हणजे असं कळलंच नाही की एकाएकी असं भरून येत होतं, रडायला येत होतं काहीच कारण नसताना. आणि घरी आल्यानंतर अक्षरशः मी महाराजांसमोर 5 मिनिटे बसून खरंच असं व्यक्त झाले की माऊली, असं मला का आज अचानक झालं. तर हे बघा, हा संकेत असतो आपल्या आयुष्यामध्ये काही चांगलं होणार असेल तर आपल्याला अंतकरणामधून असं रडायला येतं आणि त्यावेळी फक्त महाराज आठवतात. माझ्या बाबतीत हे असंच होतं बघा. तुम्हाला सुद्धा रडायला आलं तर नक्की रडा महाराजांसमोर. खूप लोक म्हणतात की देवासमोर रडू नये, पण देवासमोर रडायला आपल्याला मुद्दामून रडायचं नाही आहे. आपलं जे दुःख आहे ते सांगताना रडायला आलं तर अवश्य रडा आणि असा नवस करा. ते 21 तांदूळ महाराजांच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत. बघा, मनोभावे तुम्ही असं प्रार्थना करून 21 तांदूळ अर्पण कराल ना, त्याच वेळी महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील. त्यानंतर जर तुम्हाला केंद्रामध्ये महाराजांच्या मूर्तीच्या जवळ जाऊ देत असतील तर तुम्ही अवश्य महाराजांच्या चरणांना स्पर्श करा तुमच्या उजव्या 5ही बोटांनी आणि तो जो तुमचा हात आहे स्पर्श केलेला तो तुमच्या डोक्यांवरतून लगेच तुम्हाला फिरवायचा आहे. म्हणजे महाराजांच्या चरणांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर लागलेला आहे, त्यामुळे सुद्धा खूप लवकर इच्छा पूर्ण होईल. आणि जर जाऊ देत नसतील तर तिथे छानसा मुजरा करायचा आहे, महाराजांना क्षमा याचना करायची आहे, महाराजांसमोर तुम्हाला नाक घासायचं आहे, डोकं थोडंसं असं टेकवायचं. म्हणजे त्याला नाही का, आपण चूक झाली तर महाराज मी शरण आले, मला समजून घ्या, असं जे काही आहे. तुम्हाला जर मुजरा घालायला माहीत नसेल तर नक्की सांगा. तर भक्त हो, हा उपाय जर तुम्ही घरी करणार असाल तर मग जे आपण अर्पण केलेले तांदूळ आहेत ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 मेला तुम्ही पुण्यतिथीला हा उपाय करणार. त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो तर जी काही आपण फुले वगैरे अर्पण केलेली असतात तर मग पूजा उचलताना आपल्याला हे सगळं काही निर्माल्य टाकून द्यायचं आहे. हे निर्माल्य तुम्ही एखाद्या म्हणजे तुमच्या घरामध्ये झाड असेल तर त्या मातीच्या कुंडीमध्ये टाकून देऊ शकतात तांदूळ, किंवा एखाद्या शेतामध्ये फेकून द्या किंवा पाण्यात टाकून द्या, पण तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात वगैरे अजिबात टाकून द्यायचे नाहीत.
हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि मंदिरामध्ये करणार असाल तर मग तिथेही सगळी काळजी घेतली जाते. भक्त हो, आजचा हा 21 तांदळांचा उपाय अतिशय अनुभवी आहे, खूप महत्त्वाचा आहे. मी स्वतः हा 2 वेळा केलेला आहे. एकदा प्रकट दिनाला मागच्या वर्षी स्वामींच्या पुण्यतिथीला केला होता आणि आज खरंच तुम्हाला सांगण्यासारखं खूप आहे की यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल झाले. पुढे पुढे तुम्हाला ते सर्व काही मी सांगेल, काही गोष्टी दाखवेल, तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. आज एवढंच सांगते स्वामींच्या समोर की हा उपाय खरंच प्रत्येकाने मनापासून करा. अगदी कुठलीही तुमची समस्या असू देत, महाराजांची तुमच्यावरती लवकर कृपा व्हावी आणि माझ्या स्वामी आईने माझ्या प्रत्येक ताईची इच्छा पूर्ण करावी हीच माऊलींकडे प्रार्थना करते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे स्वामी महाराजांचे नवनवीन संदेश ऐकायला पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.